मान्य. तुम्ही म्हणले 54 लाख निघाल्या, 54 लाख मान्य, पण तुम्ही फक्त खरं सांग. तर त्यांनी त्यावेळेस प्रोसिडिंग आम्हाला दिलं तर 54 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत, नोंदी 57 लाख सापडलेल्या असं त्यांनी प्रोसिडिंग दिलं. 57 लाख सापडलेले आणि आता आकडा काय येतोय 48 लाख. म्हणजे याचा अर्थ असा होतो, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला विखे पाटील साहेबाला आणि मंत्रिमंडळात त्यांचे जेवढे सदस्य मंत्री म्हणून त्यांना खालचे अधिकारी कन्फ्यूज करायला लागले. पण छत्रपती संभाजीनगर विभागात 49,958 कुंडी प्रमाणपत्र वाटप झाले आहे, तर बीड जिल्ह्यात 34,692 कुंडी प्रमाणपत्र वाटप झाले. त्याबद्दल काय वाटतं? नाही, आता काही अधिकारी कामं करतात, त्यांची स्तुतीच करावं लागणार आहे, त्यांची पाठ थोपटावीच लागणार. काही अधिकारी कुणबी नोंद सापडली की तातडीने त्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन खाली पण देतात. तसं काही जिल्ह्यात असं होतं की नोंद सापडली, उदाहरणार्थ जन्ममृत्यूच्या दाखल्या किंवा अनेक कुठल्या वेगळ्या विषयात, तर काही अधिकारी जाणून बुजून म्हणणार याला महसुली पुरावा आहे. महसुली पुराव्यामध्ये जर सापडल्या तर मुद्दाम सांगणार तुमची वंशावळ जुळत नाही, तुम्ही त्याला ग्रामपंचायतचं काहीतरी द्या. म्हणजे जाणून बुजून काही जिल्ह्यामध्ये दिल्या जात नाही. याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आहे. सरकार त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायला तयार नाही आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी आणि सगळ्या मंत्र्यांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे अधिकाऱ्यांवरती. विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे. नोंदी जर कशातही निघू दे, नोंद निघाली याचा अर्थ तो कुणबी आहे. आता काहीकडे पूर्वी राहणंच नव्हते, पण तो शेती कसत होता लोकांच्या तिथं, म्हणून त्याच्या जन्ममृत्यूच्या दाखल्यावरती, शाळेच्या दाखल्यावरती कुणबी लिहिलंय. त्याचा काय दोष आहे? त्याला जमीन आहे, तुम्ही आता त्याला पुरावा मागताय आणि त्या काळचा, आणि दिले बी तर यांना मान्य नाही आहेत. आता काय अधिकारी काय करतात, ही मुद्दा मीडियासाठी, सरकारसाठी आणि मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. काही अधिकारी तर त्याच्या चुलत्याचं जर निघाला असलं तर पुतण्याला प्रमाणपत्र द्यायला. आत्ताची पोझिशन, आता ह्या 1.5-2 महिन्यात अशी प्रयोग राबवा सुरू केला अधिकाऱ्यांनी, त्याच्या चुलत्याचं निघालं पुतण्याला देत नाही. काय कारण आहेत? याच्यावरती कंट्रोल ठेवणं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीने विखे साहेबांनी सुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. पाटील, मुंबई आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील 161 गुन्ह्यापैकी 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 8 गुन्ह्यापैकी मुंबईच्या त्यांनी 7 मागे घेतले. एक तेव बी घ्यायलाच पाहिजे होता, कशाला ठेवलाय तेव तरी. त्याबद्दल तर कौतुकच आहे त्यांचं की चला 7 का व्हायना त्यांनी मागं घेतले. आणि महाराष्ट्रात जे गुन्हे दाखल झाले ते पण सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे मागं घ्यायला पाहिजेत. सगळेच गुन्हे एक पण ठेवायला नाही पाहिजे. जसे 7 घेतले ते 8वाही घ्यावा आणि राज्यभरात जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सगळे मागं घ्यावात. कारण हा मराठा समाज कधीच BJPच्या बाजूनं वळणारा नाही. आज तो BJPच्या बाजूनं त्यांना सत्तेवरती मराठ्यांनी बसवले. त्या मराठ्यांच्या लेकरांनी आंदोलनं केले, आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले. ते काय कुख्यात गुंड नाही आहेत किंवा ते काय दहशतवादी नाही आहेत. आपल्या राज्यात आपल्याला न्याय मिळावा, आपल्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं, समाजाचे लेकरं पुढे जावे म्हणून समाजाने पुकारलेलं ते लोकशाही मार्गाने आंदोलन आहे. मग त्याच्यात जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर ज्या सरकारला मराठ्यांनीच सत्तेवरती बसवले तर त्या सरकारनं मराठ्यांचे सगळेच राज्यातले गुन्हे मागं घेणं गरजेचं आहे. कारण मराठ्यांची नाराजी ही भाजप सरकारने कधीच अंगावर घेऊ नये, ही चूक त्यांनी करू नये अशी आमची त्यांच्याकडं मागणी आहे. एकदा जर मराठा समाज नाराज होऊन दुरावला ना तर पहिल्यासारखं पुन्हा तुमचं म्हणजे ते वाळवंटासारखे दिवस तुमच्यावरती मराठी 100% आणू शकते. आता तुम्ही 8 पैकी 7 मागं घेतले, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, चांगलंच केलं. पण राहिले सुद्धा मागे घ्या, आणखीन तुमचा मराठा समाज अभिनंदन करेल. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरोधात याचिकाचा आढावा घेत स्पेशल काउन्सिलिंगची नियुक्ती केली जाणार आहे. असं चांगलं आहे. सरकारनं त्याच्यावरती लक्ष ठेवणंच गरजेचं आहे. कारण पोट दुखणारी यंत्रणा खूप, जे विकृत मानसिकतेचे लोक आहेत ते दुसऱ्याच्या लेकराचं कधी कल्याणच होऊ नये, फक्त त्यांच्याच लेकराचं झालं पाहिजे असे लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकतात. पण त्यांचे मनसुबे कधी आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. आणि सरकारने चांगला निर्णय घेतला आहे की मोठमोठाले वकील त्याच्यामध्ये उभा करणार किंवा कायमस्वरूपीचे मोठाले वकील त्याच्यात देणार. तर हा निर्णय त्यांनी घेतला आहे तो चांगलाच निर्णय. आणि उपसमितीने आणि मुख्यमंत्र्यांनी तरी पण त्या याचिकावरती
मराठा आरक्षणाच्या विषयात आलेल्या याचिका आणि लढाईच्या बाबतची भूमिका ही कायम सकारात्मक ठेवून लक्ष मात्र बारकाईनं ठेवलं पाहिजे. मोठमोठाले वकील कायमस्वरूपीचे त्यासाठी देऊन ती जबाबदारी मात्र सरकारचीच. हैदराबाद गॅजेटचा काढलेला GR, त्याची केलेली अंमलबजावणी, त्या GR टिकवणं, मराठ्यांना आरक्षण देणं आणि ECBCचं दिलेलं आरक्षण तेही टिकवणं सरकारची जबाबदारी. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकाच्या नातेवाईकांना राज्य सरकारी कंपन्यांमध्ये नियुक्तीचा ठराव घेण्यात देखील निर्देश देण्यात आले आहे. ठराव का घ्यायला लावले ते हे नाही मला समजलं, परंतु सरकारलाच अधिकार आहे, उपसमितीलाच अधिकार आहे. त्यांनी MIDCचे आणि महावितरणचे जे GR काढू म्हणले होते की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला त्याच्यासुद्धा आपण नोकरी देऊ, ते GR काढून मोकळं व्हायला पाहिजे. त्यांच्याकडून ठराव मागून घेण्याची आवश्यकताच काय पडली मला नाही कळलं. कोणते ठराव मागितलेत हे मला माहीत नाही. का जागा किती रिक्त आहेत याचे ठराव मागितले आहेत, कारण एखाद्या वेळेस कन्फ्युजन पण होऊ शकतात. तसं केलं असेल तर ती चांगली गोष्ट आहे की जागा किती आहे, एकूण राज्यभरात आपल्या MIDCत किती आहे, महावितरणमध्ये किती आहे, याचा जर ठराव त्यांनी मागितला असला द्या म्हणून तर ते ठीक आहे. परंतु त्यांना ठराव करायला लावायचं काही संबंध नाही आहे. राज्य सरकारनं किंवा मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी उदय सामंत साहेबाच्या माध्यमातून, ऊर्जा खातं ज्यांच्याकडे असेल त्यांच्या माध्यमातून की हे दोनही GR काढायला पाहिजे की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला आता आम्ही शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना MIDCत नोकरी देतोय, महावितरणमध्ये नोकरी देतोय. काय झालं, EST महामंडळात दिल्यामुळं शिकलेले पोरं गटर काढायला लावलं. कुठं ज्याचं खूपच शिक्षण आहे, आता काही पोरांचं खूप शिक्षण झालं आहे, का त्यांनी ड्रायव्हर व्हावा, का त्यांनी कंडक्टर व्हावं, आणि ते इतका शिकलाय. म्हणजे जर सन्मान मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाचा जर सरकारला करायचं असेल तर त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला महावितरणमध्ये, त्याला MIDCमध्ये आणि EST महामंडळात काढणं पण शिक्षणानुसार देणं गरजेचं आहे. ते दोन्ही GR तातडीनं त्यांनी काढायचं ठरवलं होतं. मला तर सांगितलं पण होतं की आम्ही या अधिवेशनात GR काढतो. ठराव मागून घेतले ते नवीनच काय नाटक आहे माहीत नाही. परंतु उदय सामंत साहेब असतील आणि उपसमिती असेल यांनी MIDCचे आणि महावितरणचा मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तातडीनं GR काढला पाहिजे. 2-3 निर्णय तर चांगले केले, त्याबद्दल तर आम्ही विखे पाटलांचं आणि उपसमितीचं कौतुकच केलं की त्यांनी केसेसबद्दलचा एक घेतला आहे. आता हा MIDCचा आणि महावितरणचा पण निर्णय घ्यायला लागला घेता येते, तर हे चांगलेच निर्णय जवळपास. त्याचं आम्ही 100% कौतुक करतो की तुम्ही चांगले निर्णय घ्यायला लागलात, बलिदान गेलेल्या कुटुंबाला न्याय मिळत, हे चांगला निर्णय आहे. फक्त ते ठरावाचं फक्त कन्फ्युजन. पाटील, नव्या समितीनुसार नव्या GR नुसार मिळालेली आकडेवारी का सांगत नाही सरकार, हे मलाही कळालं. आणि ती आकडेवारी केवळ 310 असल्याची सांगितलं जातं. पण 310 व्हायला निघाले ना. माझं आणि माझ्या समाजाचं आमचं लढल्याचं समाधान काय, एक का व्हायला निघालं ना. काही मत होते 1 दाख आणि मराठ्या पुढं नागाशी. काही जण असे वल्गना करत होते त्यावेळेस की या गॅझेटवरनुसार नसता 1 दाख आम्ही नागाशी तो मराठा समाजापुढे. 310 व्हायला निघाले ना, निघते ना हळूहळू सगळे जण. मराठवाड्यातला मराठा 1 वर्षाच्या 1 घर राहत. 70-80 वर्ष नव्हतं ना, दम्माने मी माझा समाज घालतोय. मला माझ्या समाजाच्या लेकराची काळजी, कोणाकोणाला कशाची काळजी हे मराठा समाजाला चांगलं माहिती आहे. मी माझ्या समाजासाठी झुंजतोय, झुंजणारे, मी लढत राहणारे. फक्त आता एक गोष्ट लक्षात आली, जळणाऱ्याची संख्या लई मराठा समाजावर असल्यामुळं आपल्याला टप्प्याटप्प्यानं हळूहळू मराठा समाजाला आरक्षणात घालावं लागणार आहे. मी एकाएकी घातल्यावर खूप जणांचे पोटं दुखतात आणि ते दुखू द्यायचे नसतील तर आपण जरा दम्माने जाऊयात. त्याला नाविलाजी 70-80 वर्ष आपण दम काढला, वर्ष 6 महिन्यानं काय फरक पडणार नाही. आपण टप्प्याटप्प्यानं सगळे जाऊ आणि सगळे घालतो. आता मी 17 संस्थांच्या GR बद्दल सुद्धा परवा बोललो. शिवेंद्रराजे साहेबाला स्वतः फोन करून सांगितलं मी की त्यावेळेस राजेसाहेब तुम्ही जबाबदारी उचलली. मी विखे पाटील साहेबासुद्धा बोलतो. तर राजेसाहेबांनी मला एवढं सांगितलं की तुम्ही फक्त एक कॉल विखे पाटील साहेबाला करा. आम्ही ते सुद्धा उद्याच्या, म्हणजे मी परवा बोललो होतो, म्हणजे त्यांची काल बैठक होती, म्हणजे त्यावेळेस ते मला म्हणले होते की आम्ही उद्याच्या उपसमितीच्या बैठकीत हा विषय घेतोय. आणि मला अशी माहिती मिळाली की त्यांनी आयुक्तांना सांगितलं अहवाल मागून घ्यायचं. कारण मी कोल्हापूर गॅजेटसुद्धा सांगितलं त्यांना परवा सांगताना, कोल्हापूर गॅजेट पण त्याच्यामध्ये घ्या आणि पुणे आणि औंध आणि साताऱ्याचं याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज, पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणजे पूर्वीचं 17 संस्थांचा खूप काही भाग अर्ध्या कोकणापर्यंत होता.
जे अर्ध्या कोकणापर्यंत सुद्धा मराठी आरक्षणात जाऊ शकते. माझं ते सुद्धा कंटिन्यू सुरू आहे. मी उपसमितीला हे पण सांगितलं की बऱ्याचशा योजना सारथीच्या कमी केल्या गेल्यात विनाकारण काही नसताना का कमी केल्या त्याही घ्या. तर त्यांनी सांगितलं आता ते सुद्धा आम्ही, मला वाटतं आणखी 2-4 दिवसात ते बैठक लावावं लागली सारथीबद्दल आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाबद्दल, कारण तिथंही निधी नाही आहे महामंडळाला. त्याच्यामुळे लोकांचे परतावे आहे ना, नुसते LY ओपन करून दिले, नुसतेच त्याला ॲक्सेप्ट करायला लागले, पण पाठीमागच्या पोरांची सिव्हिल खराब व्हायला लागली ते हप्ते थकल्यामुळे. तेही विषय मी त्यांना पूर्ण सांगितला. तर त्यांनी सांगितलं आता पुन्हा एक बैठक घेऊन आम्ही ते सुद्धा मार्गी काढतो. मी त्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठकसुद्धा एक मराठवाड्यात लावा, जेणेकरून आम्हाला आमचे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी काढता येतील. तर त्यांनी